पॉडकास्ट क्रमांक 4. नमस्कार, मी पंडित दिनेश उपासनी गुरुजी. सर्व प्रकारचे धार्मिक विधी एवं ज्योतिष. माझा संपर्क 9869628652. श्रीमद भगवद्गीता अध्याय 1, श्लोक क्रमांक 24 ते 35. संजय उवाच. एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. संजय उवाच. एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. संजय म्हणाला, हे भरतवंशजा, या प्रकारे अर्जुनाने म्हटल्यावरती भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी तो सर्वोत्तम रथ उभा केला. भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषांच महीक्षिताम्. उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनिति. भीष्मद्रोण प्रमुखतः सर्वेषांच महीक्षिताम्. उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनिति. भीष्म, द्रोण आणि जगातील इतर सर्व राजांच्या उपस्थितीत भगवान म्हणाले, हे पार्थ, येथे जमलेल्या सर्व कुरुवंशीयांना आता पहा. तत्रा पश्यति स्थितान् पार्थ पितृनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातृपुत्रान् पौत्रान् सखीस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि. तत्र पश्यात् स्थितान् पार्थ पितृनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखीस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि. त्या ठिकाणी दोन्ही पक्षांमधील सैन्यामध्ये आपले वाडवडील, आजे, शिक्षक, मामे, भाऊ, पुत्र, नातवंडे, मित्र तसेच सासरे व हितचिंतक अर्जुनाने पाहिले. तान् समीक्ष स कौन्तेय सर्वान् बन्धूनवस्थितान् कृपया पर्याविष्टो विषीदन्निब्रवीत. तान् समीक्ष स कौन्तेय सर्वान् बन्धूनवस्थितान् कृपया पर्याविष्टो विषीदन्निदमब्रवीत. तेव्हा कुंतीपुत्र अर्जुनाने सर्व प्रकारच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिलं. तेव्हा तो करुणेने व्याकुळ झाला आणि याप्रमाणे म्हणाला. अर्जुन उवाच. द्रष्टमेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति. अर्जुन उवाच. द्रष्टव्यमेवं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे आणि माझं मुख कोरडं पडलं आहे. वेपतुष्य शरीरे मे रोमहर्षश्च जायते गांडीवं संसृते हस्तास्तसैव परिदह्यते. वेपतुष्य शरीरे मे रोमहर्षश्च जायते गांडीवं संसृते हस्तात्वकैश्वै परिदह्यते. माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे. माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत. हातातून गांडीव धनुष्य गळू लागला आहे आणि त्वचेचा दाह होत आहे. न च शक्योऽप्यवस्थातुं भ्रमति वच मे मनाः निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. न च शक्योऽप्यवस्थातुं भ्रमति वच मे मना निमित्तानि च पश्यामि विपरीतानि च केशव. मला येथे यापुढे थोडा वेळ सुद्धा उभं राहणं शक्य नाही. मला स्वतःचाच विसर पडत चालला आहे आणि माझं मन चक्रावून गेलेलं आहे. हे केशव, हे कृष्णा, मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षणं दिसत आहे. न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे न कांक्ष्ये विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च. न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे न कांक्ष्ये विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च. या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचं कसं कल्याण होणार आहे हे मला कळत नाही. आणि हे कृष्ण, त्यापासून प्राप्त होणारं विजय, सुख आणि राज्य याची देखील इच्छा मी करू शकत